अंबरनाथ नगर परिषद निवडणूक 2025 ही निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 25 रोजी जाहीर केली। त्याप्रमाणे ती प्रक्रिया सुरू होती। वातावरणही चांगल्या प्रकारचं होतं, कोणत्याही प्रकारची गडबड नव्हती। जी काही कारणं निवडणूक पुढे ढकलण्यासाठी असतात त्याचं एकही कारण नसतानाही कोणाच्या तरी दबावाखाली कुठल्या तरी पक्षाच्या हितासाठी हा निवडणूक आयोगाने दबावाखाली घेतलेला निर्णय आणि निश्चितच लोकशाहीमध्ये लोकशाहीचा अपमान आहे, त्याचप्रमाणे मतदारांचाही अपमान केलेला आहे आणि ही बाब निषेधार्थ असल्यामुळे आज आम्ही आरोनच्या वतीने निवडणूक आयोगाला निवेदनाद्वारे निषेध नोंदवलेला आहे। निश्चितपणे जो काही निवडणुकीमध्ये नियमाप्रमाणे खर्च होत असतो त्याची नोंदणी निवडणूक विभागाकडे करायची असते। आता जी काही प्रक्रिया झालेली आहे, जवळजवळ निवडणूक प्रक्रिया सगळी संपली होती आणि उद्या मतदान होणार होतं। अशा वेळेला हार मानून आणि निवडणूक आयोगाच्या माध्यमातून दबाव आणून हा जो प्रकार झालाय तो निषेधार्थ आहेच। परंतु आता गेल्या 25 वर्षापासून अंबरनाथचे मतदार हे शिवसेनेला विजयी करत असतात। शिवसेनेच्या माध्यमातून अंबरनाथचा विकास होत आहे आणि जो काही निवडणूक कालावधीमध्ये प्रचार झाला त्यामध्ये हमखास पुन्हा एकदा मतदार शिवसेनेला यश देणार हे निश्चित झालेलं असताना रडीचा डाव खेळून हा प्रकार केलेला आहे आणि कोणतंही कारण नसताना कारण नसताना ही निवडणूक पुढे ढकलण्यात आलेली आहे। कोणतंही कारण कोर्टाचा असू द्या नियमाचा असू द्या या बाबतीमध्ये घोळ नसताना गडबड नसताना जाणीवपूर्वक शिवसेनेसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे की तुम्ही बिंदास राहा, लोकांच्याकडे पाहू नका, मतदारांकडे पाहू नका। आम्ही निवडणूक विभागाच्या दबावाखाली ही निवडणूक जिंकू असा काही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय। ठाम आमचं मत आहे की राजकीय दबावाखाली निवडणूक आयोग काम करते।